अमित पवार पॉवरचं पहिले षटक या ठिकाणी घेऊन येतो आणि ऑन स्ट्राईकवरती असेल फलंदाज मयूर आणि त्याच्या सोबतीला हरेश. ही सलामीची जोड साखळी आपण या ठिकाणी पाहतोय. जर राम पवार आणि श्याम पवार या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले असतील त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. शिवसेना चषक 2025चं दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होते गोलंदाज अमित. यावेळेस चांगला स्ट्रोक परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाकाम ठरला आणि एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने स्वतः संघाचं खातं ओपन करतोय तो फलंदाज मयूर. हा फलंदाज बॉल तयार आहे. आज चांगला स्ट्रोक ऑन स्ट्राईक मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगवरती चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते आणि सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे अमित. पुन्हा एकदा एका धावेला प्राधान्य. सिंगलच्या मदतीने 10 पलक एकूणच 10 पलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 3 या धावसंख्येवरती. बॉल तयार. महत्वाची विकेट आणि फलंदाज या ठिकाणी मयूर या चेंडूवरती होतोय बाद. न्यू बॅट्समन चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 पलक स्थिरावेल ते 3 या धावसंख्येवरती. थंडीचा प्रचंड प्रभाव आपण या ठिकाणी जाणवतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे अमित. आज चांगला फटका ऑन साईडमध्ये ऑफ साईडमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं झेलला कॅरी केलं आणि महत्वाची विकेट फलंदाज चिराग या चेंडूवरती होईल झेल बाद.
या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. महत्त्वाच्या बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात ते अमित या गोलंदाजानं. आपण या ठिकाणी पाहतोय की विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अमित या ठिकाणी उभा आहे. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये अमितला करावी लागेल आणि अध्यापक चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या मार्फत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लोंगांच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. उचललं फेकणं तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 2-4 ही स्थिती आहे ती नालेवली टीमची. षटक क्रमांक पहिले कंप्लीट झालं. 10 फलकावरती धावा 19-4 आणि 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात त्या बॅटिंग करत असताना नालेवली टीमनं. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. अर्षद मेहतर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावशाली गोलंदाजी या गोलंदाजांनी केली आहे ती इसांबे टीमच्या स्पर्धेमध्ये. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. एक चांगला गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. अल्पेश आरेश ऑन स्ट्राईक वरती आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खराब कामगिरी या ठिकाणी होत असताना नालेवली टीमसाठी हा दमदार स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक पोहोचतात, झेल ड्रॉप होतं आणि तदनंतर आपण पाहतोय की या चेंडूवरती मिळतात एकूणच 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते एकूणच 7 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्षल तयार आहे. लो फुल टॉस आणि तदनंतर आपण पाहतोय की पंचाचा इशारा येणे अपेक्षित. फलंदाज या ठिकाणी बाद असेल. डीजे मास्टर खूप चांगले गीतं या ठिकाणी वाजवत आहेत. महत्त्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आली आहे. एकूणच आपण पाहतोय 10 फलकावरती धावा आहेत त्या 7-3-7 ही स्थिती या मॅचमध्ये. संदेश विचारे या ठिकाणी प्रस्थान करतायत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आदित्य दरेकर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम इथून प्रस्थान करतायत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रफुल्ल विचारे यांचे सुपुत्र आर्यन विचारे देखील या ठिकाणी या ठिकाणून प्रस्थान करतायत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज चांगला फटका ऑन साईडमध्ये. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेच्या
मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 8 या धावसंख्येवरती. उर्मिला 11 गावदेवी सारंग या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली कामगिरी यांची मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहिलेली. हा नवीन ऑपरेटर आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद होईल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आली आहे. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली नाही. धावफलकावरती धावा आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती केवळ 8 धावा. दयनीय अवस्था या ठिकाणी पाहतोय आपण नाणेनिर्णय टीमची. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. मनीष गोलंदाजी मार्कवरती येतोय. मनीष मेहतर चांगली गोलंदाजी. अविनाश सर पारंगे यांना माहिती आहे की चांगली गोलंदाजी दिवसभरामध्ये या गोलंदाजाने केलेली आहे आणि त्याच सटीक लाईन आणि लेंथनं हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीने एका अभंतर धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हा फटका चांगला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. अविनाश पारंगे सर देखील सांगतायत की या मैदानाच्या आतमध्ये थंडी भासत नाहीये, परंतु मुख्य व्यासपीठावरती जास्त थंडी वाजते. आमचे शब्द देखील या ठिकाणी सातपडत आहेत. आणि हा फटका चांगला. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. ठिकाणी चौक बजावतात. त्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणाला कोणतं गाणी या ठिकाणी वाजवायचंय. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव जरूर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव. धोक्याची घंटा. 1 रन शॉट त्या ठिकाणी पंचाने इशारा केला आणि 1 रन शॉट त्या ठिकाणी असेल. केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 15 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतात या ठिकाणी आपण पाहतोय सारंग टीमचे सर्व गोलंदाज. दुपारच्या सत्रामध्ये अविनाश पारंगे सर आपण पाहिलं असेल. कमालीची गोलंदाजी या गोलंदाजांच्या माध्यमातून राहिलेली आहे. विविध संघांना त्यांनी पराभूत करून शेवटच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलं होतं. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झुलत नाहीये. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 15 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. मनीष मेहतर एक अनुभवी गोलंदाज त्याच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 15 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. गावदेवी नाणेनिर्णय टीमनं आणि
15 धावा केवळ धावपलकावरती. ठोक डीजे. बॉल तयार. यावेळी चांगला फटका, दमदार स्ट्रोक आणि झेलला त्या ठिकाणी केले कॅरी. महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी चेतन होईल बाद. मोठा आदरा बॅटिंग करत असताना नाणेनिर्णय टीमला. ठोक. या ठिकाणी आलेत त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. संकेत तांडेल आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं आपण मोस्ट वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. थंडीचा प्रभाव फार जास्त आहे तरी देखील संकेत तांडेल त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. 16 धावा या ठिकाणी धावपलकावरती 5 गडी या ठिकाणी गमावलेत. अविनाश पारंगे सर सांगतायत ना की थंडीचा प्रभाव इतका जास्त आहे ना की आता ते मुख्य व्यासपीठावरती काकडलेत. एकदा मिळेल सिंगलच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक ऑन साईट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेलला केलंय कॅरी आणि 6वी विकेट या ठिकाणी गमावली आहे ते नाणेनिर्णय टीमनं. या ठिकाणी प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज लहू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आमची बोलण्याची देखील क्षमता नाही आहे या ठिकाणी. इतकी थंडी या ठिकाणी प्रचंड पडलेली आहे. त्याकरता आपण पाहतोय प्रचंड थंडीच्या प्रमाणात आपण पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. आज तुषार धुमाल कुठे आहेत ते आम्हाला देखील माहिती नाही. इतकी थंडी या ठिकाणी पडलेली आहे. तुषार धुमाल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो कारण की खूप चांगलं समालोचन या अगोदरच्या सत्रामध्ये आपण तुमचं ऐकलं. गेले 1-2 मॅचमध्ये त्यांचं समालोचन आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय. एक मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारं खोपोली असेल, पेन असेल, त्यानंतर पेन पूर्व विभाग असेल आणि या विविध ठिकाणी त्यांचं समालोचन आपण सातत्यपूर्वक ऐकत असतो. आणि त्यांचं एक आपण पाहतो स्पोर्ट्स शॉप देखील आहे आणि त्या स्पोर्ट्स शॉपला जरूर तुम्ही व्हिजिट द्या. खूप चांगलं आपण पाहतोय की
स्पोर्ट्स शॉप त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांना देखील मदत करण्यात येते आहे. ज्यांना खरोखर जर स्पोर्ट किट खरीदण्याची क्षमता नसेल ना, त्यांनी जरूर आमचे मित्र या ठिकाणी तुषार धुमाल यांच्या शॉपला व्हिजिट द्या. त्यांच्या माध्यमातून अगदी खूप सारी मदत त्यांना करण्यात येते. धावा मिळतील एकूणच या चेंडूवरती 2 आणि 2 धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. वरती किती झाले ते सांग ना. 20 या धावसंख्येवरती. फटका यावेळेस देखील हवेमध्ये झेलला केले कॅरी आणि महत्वाची विकेट. फलंदाज यावेळेस देखील होईल बाद आणि 8वी विकेट या ठिकाणी गमावली. 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. धावा आहेत ते एकूणच 20 आणि 21 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. ते उर्मिला 11 जय गावदेवी सारंग टीमला. हा नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय की सेकंड राऊंडच्या सगळ्या मॅच इथून पुढे 3 ओव्हरच्या खेळवण्यात येतील. सेकंड मॅचच्या सर्व मॅच आपण 3 ओव्हरच्या या ठिकाणी खेळणार आहोत. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय.
सारंग आणि नानिवली या दोन संघादरम्यान आपण या ठिकाणी मॅच पाहतोय. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ह्या वेळेस चांगला फटका गॅपमध्ये वॅकट एरियामध्ये मारलेला हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती. स्वतः हे संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज प्रसाद बामणे हा फलंदाज. यानंतर सर्व सेकंड राऊंडच्या मॅच या 3 ओव्हरच्या होणार आहेत. हे आयोजकांच्या माध्यमातून आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि पुन्हा एकदा दमदार फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ आणि सीमारेषा पार होतोय. दर्जेदार हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. बॅक टू बॅक आलेले हे 2 चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. अविनाश पारंगे सर, प्रचंड थंडी या ठिकाणी पडलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून पोहोचवतोय की यापुढील सेकंड ओव्हरच्या मॅच या 3 षटकांच्या होतील. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. एक धाव मिळेल की नाही यात एक धाव या चेंडूवरती मिळले. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मिळले व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. 21 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे ते सारंग टीमला. अमित एक चांगला फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आणि हा दमदार स्ट्रोक. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं शेवटच्या आता 20 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. अमित आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली कामगिरी करणारा हा फलंदाज उर्मिला 11 जय गावदेवी सारंग टीमसाठी. पुन्हा एकदा इथे चौकार आणि आता शेवटचे 19 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती जर सामना संपवला ना तर आमच्या माध्यमातून फलंदाज अमितसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. या चेंडूवरती जर सामना संपवला ना अमितनं तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या फलंदाज अमितला. झेल ड्रॉप आणि हा सामना जिंकलाय या ठिकाणी उर्मिला 11 जय गावदेवी सारंग टीमनं.